नॉर्मली जसे सगळे गावाला जातात तसं मी पण गेलेलो. असं होतं की आम्ही अंगणात झोपणार आहे आणि अंगणाला वरती कवर नव्हतं तेव्हा. 2-2:30च्या दरम्यानचा टाइम. जसेच मी डोळे बंद केले, विदिन फ्यू सेकंड्स मला आवाज आला लाकडीचा आणि लाकडीवर बांधलेला घुंगरूचा. आणि तो इतका प्रॉमिनंट आवाज होता की मला अगदी जाणवतंय की कोण उभा आहे तिकडे. आणि हे सकाळपर्यंत चालू होतं. बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. सो राखणदाराची स्टोरी अशी आहे की मी थोडं आधीपासून सुरू करतो की मी अगदीच गावचा माणूस नाही आहे. गाव मला पहिलं तेवढं नाही आवडायचं. गाव म्हणजे असं माझ्यासाठी असं होतं की कधी पिकनिकसाठी किंवा समरमध्ये आपण गेलो, उन्हाळ्याच्या सुट्टीत हो वगैरे. हो हो तेवढंच. पण ही स्टोरी आहे 2008-9च्या दरम्यान. आणि हा एक्सपिरियन्स मला इतका अजून पण म्हणजे जेव्हा मी डिस्कस करतो तर तेव्हा असं एक फ्रीजिंग फीलिंग येते मला अजून पण. आणि माहीत नाही, पण मला ती स्टोरी म्हणजे तो विज्युअल अजून पण आठवतो की माझ्याबरोबर ते कसं झालेलं. मी काय म्हणजे फ्रीज म्हणजे काय असतं. तर नॉर्मली जसे सगळे गावाला जातात तसं मी पण गेलेलो. माझी मम्मी होती, पप्पा होते आणि गावची फॅमिली होती. मोठे मामा, छोटे मामा आणि फिमेल जेवढे मेंबर्स होते. तर आम्ही सो बेसिकली आमचं घर थोडंसं, मामाचं घर मोठं आहे, अंगण पण भरपूर मोठं आहे. आणि तर झालं असं होतं की भरपूर मेंबर्स झालेले, आसपासचे पण जवळपासचे पण मेंबर्स आलेले आमच्या गावी. आणि फिमेल्स लोकांना आम्ही आतमध्ये झोपवलेलं. आणि आमचं होतं असं होतं की आम्ही अंगणात झोपणार आहे आणि अंगणाला वरती कवर नव्हतं तेव्हा. तर आम्ही अंगणात झोपलो. मामा, मोठा मामा, काका, मी, पप्पा आणि छोटा मामा असे लाईनीने आम्ही झोपलेलो. तर मुंबईची सवय, आपल्याला लवकर झोप येत. तर मला झोप येत नव्हती आणि आमचं तिकडे ऑलमोस्ट जेवण वगैरे करून झालेलं 7-7:30-8ला. आणि 9-10च्या दरम्यान आम्ही झोपायला पण गेलेलो. तर झोप येत नव्हती, टाईमपास करत होतो. सगळं झालं, आकाशात बघतोय, तारे बघतोय, झोप येत नाही. आणि हे सगळं करता करता एक टाईम आला. म्हणजे तो टाईम होता 2-2:30च्या दरम्यानचा टाईम. आता तेवढ्यात माझे डोळे वगैरे सगळे भारी झालेले की आता म्हणजे ती झोप येणार आहे असं. जसेच मी डोळे बंद केले, विदिन फ्यू सेकंड्स मला आवाज आला. आणि मी इतका भित्रा आहे की मी लहानपणी म्हणजे आता तर नाही, आता पण घाबरतो, पण लहानपणी उठल्यावर मी माझ्या आत्याला किंवा माझ्या बाजूला कोण असेल त्याला मी घेऊन जायचो कुठे, वॉशरूमला, की तू बाहेर उभा राहा. म्हणजे घरात, मुंबईचं घर कितीच मोठं असतं तुला माहितीच आहे. तर तेवढा भित्रा आहे मी. आता जर माझ्याबरोबर ही इन्सिडेंट झाली तर माझं काय होणार. तर मी पहिला लक्ष नाही दिला. वेळेला असेल कोणतरी म्हातारा वगैरे जात असेल. पण तो आवाज हळूहळू हळूहळू इतका जवळ आला की तो अगदीच माझ्या पायाच्या जवळ होता. कशा प्रकारचा आवाज होता? तो आवाज सांगतो. सो बेसिकली तो आवाज होता लाकडीचा आणि लाकडीवर बांधलेला घुंगरूचा. आणि तो इतका प्रॉमिनंट आवाज होता की मला अगदी जाणवतंय की कोण उभा आहे तिकडे. म्हणजे माहीत नाही कसं, पण तो एक फिगर मला तो फिलिंगनी जाणवतोय की कोणतरी आहे तिकडे. माझ्यात हिंमत नाही की मी डोळे उघडू, माझ्यात हिंमत नाही की मी माझी बॉडी हलवू. चादर नव्हती घेतलेली. मला असं वाटत होतं की कोणीतरी प्लीज मला चादर द्यावं आणि मी ती घेऊन असं झोपावं. पण तो आवाज जसा जसा जवळ येत गेला आणि तो अगदीच म्हणजे ना असं राऊंड मारत होता. आपल्याला माहिती पडतं की अवतीभोवती फिरतोय. म्हणजे आम्ही झोपलेलो इकडे, त्याचा रस्ता होता इकडे, म्हणजे आम्ही पायाकडून. तर आमचा पायाकडून यायचा, थोडा लांब आवाज जायचा आणि परत जवळ यायचा. आणि तेव्हा माझी बॉडी इतकी अशी फ्रीज झाली ना. माझे डोळे हलतायत ना, माझी बॉडी हलते. माझे मामा इतके जवळ झोपलेत, मी भीतीने त्यांना उठवत पण नाही आहे. म्हणजे बॉडी अक्षरशः फ्रीज, थंड पडलेली. थंड म्हणजे बेकार. ते पॅरालाइज सारखं होतं ना आपल्या एक्झॅक्टली, पॅरालिसिस. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मी जागा आहे, मी आवाज सगळं ऐकतोय, पण मी हलवत नाही कोणाला. आणि हे सकाळपर्यंत चालू होतं. बापरे. म्हणजे कोंबडा आरवतो तेव्हापासून. म्हणजे जेव्हा कोंबड्याचा पहिला आवाज आला ना, तेव्हा थोडासा आवाज स्पीडमध्ये झाला. दुसरा
विदिन 10-15 मिनिट्स तेव्हा अजून स्पीड झाला. जेव्हा तिसरा आवाज आला कोंबड्याचा तेव्हा तो कौलावरून पळायचा आवाज आला, की असं वाटलं की कोणीतरी कौलावर गेलाय आणि त्या लाकडी सकट आणि तो पळतोय. आणि विदिन फ्यू मिनिट्स सगळं थांबलं. इतकं सायलेंट, म्हणजे भयानक सायलेन्स होता तो, भयानक सायलेन्स. आणि जेव्हा मी डोळा उघडला त्या आवाज बंद झाल्यावर, तेव्हा मी बघितलं की एक लाईट ब्लू शेड असतो ना आकाशात, की भाई उजेड आलाय. तेव्हा मी कुठेतरी रिलॅक्स झालो, की भाई हे काय होतं मला कळलं नाही. आता मला माहिती नव्हतं की तो राखणदार आहे. मला काहीतरी वाटलं की ती दुसरीच एंटिटी आहे. तर मी मम्मीला सांगितलं. आता मम्मी पण गावची नाही, मम्मीला गावचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. आता मम्मी नाही आहे. तर मम्मीने मामाला विचारलं की बंटीबरोबर असं असं झालंय. तर मम्मी पण घाबरलेली की काय होतं, त्याने काय बघितलं. तर मामा जेव्हा दुपारी दुकानावरून आला आणि तेव्हा मला बसवलं, तर मामा मस्त हसत होता. तो बोलला की अरे काय झालं. बोलला असं असा आवाज आला, भूताचा आवाज होता. तर अरे तो भूत नव्हतं, ते आपल्या घरचे राखणदार होते. बोलला राखणदार म्हणजे, ते राखणदार म्हणजे मग त्यांनी मला सांगितलं की आपले जे 5 घर आहेत हे आणि बाजूचे 4, ह्यांना तो प्रोटेक्ट करतो, रक्षा करतो त्यांची. तर असं होतं की तुला तो खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी होता की जर तू डोळे उघडून त्यांचे दर्शन घेतले असते. मी बोललो डोळे उघडून इकडे बोट हालत होता आणि डोळे कसं उघडणार. तर हा एक्सपिरियन्स होता. आणि तेव्हा मी थोडंसं अजून रिसर्च केलं त्याच्यावर की राखणदार म्हणजे काय असतं काय नसतं. तर तेव्हा मला माहिती पडले की हा इट्स अ गुड एंटिटी, आपल्या घराला प्रोटेक्ट करते, आपल्या घरच्या लोकांना प्रोटेक्ट करते. पण एवढं असतं की त्यांच्या रस्त्यात जायचं नसतं. मुद्दामून. हो, मुद्दामून. आता ही स्टोरी मी लहानपणी ऐकलेली, माझ्या आजीने मला सांगितलेली, पण मला राखणदार करून माहीत नव्हतं. कारण की दे स्टे इन जोगेश्वरी, चॉलमध्ये राहायचे. आणि मला असं माहिती खूप हलकं लक्षात आहे ती स्टोरी, की पप्पांना त्यांनी उचलून कुठेतरी विहिरीच्या आजूबाजूला टाकलेलं, म्हणजे ते रस्त्यातच झोपलेले. सो बेसिकली चाळीच्या इकडे चाळीच्या कसं लोक थोडंसं कधी कधी बाहेर झोपतात, तर ते त्यांच्या मला वाटतं रस्त्यात आलेले. तर त्यांनी त्याला पप्पांना उचलून विहिरीच्या अगदीच बाजूला जाऊन ठेवलेलं, की ती एक वॉर्निंग होती की भाई तू माझ्या रस्त्यावर येऊ नको, असं आहे. झोपेतच होते ते. हो, झोपेतच ते रात्रभर सगळे, म्हणजे जेव्हा सकाळी उठले तेव्हा ते शोधत होते की गेले कुठे. तर कारण की काय एरिया जास्त मोठा नसल्यामुळे तर लोकांना माहिती पडली की ते तिकडे झोपलेत का, बापरे. त्यांना आणलं, असं आहे. तर तेव्हा ऑफकोर्स मी खूप लहान होतो, तर तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं. पण जेव्हा माझ्याबरोबर हा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर मला कळलं की हो, हे खरंच असतं. मग त्याच्यानंतर मी कधीच चुकूनही मस्ती नाही केली. आणि मी बिलीव्ह करतो की आपण ज्या जागेवर जातो त्या जागेची रिस्पेक्ट, त्या जागेवर आदर असतो. ची रिस्पेक्ट आपल्याला केलीच पाहिजे. आणि जेव्हा आपण डिसरिस्पेक्ट करतो तेव्हाच आपल्याला तो त्रास देतो, त्याशिवाय तो कधीच त्रास देणार नाही. तो असणार तिकडे पण आपल्याला कधीच त्रास, आपली उलट रक्षा करणार. पण आपण उगाच काही ना काहीतरी तिथे सो इट्स नॉट ओनली अबाउट राखणदार, पण कोणतीही एंटिटी असली. इवन माणूस सुद्धा, जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी घरी जाता तर तो आपल्याला जे पाहिजे ते देतो. हो, पण आपली मर्यादा मर्यादा राहिली पाहिजे. पण